नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, रात्रीच्या जेवणात ना सगळ्यांना काहीतरी हलकं फुलकं हवं असतं. बघ, असं मुगाच्या डाळीची खिचडी असं म्हटल्याच्या नंतर मनाला आणि पोटाला कसं समाधान वाटतं. अगदी खरंय. असाच एक पदार्थ आज मी घेऊन आलीये, ज्याला वेगळ्या वेगळ्या विभागात वेगळी वेगळी नावं आहेत. थांब थांब थांब, मला कळलेलं आहे, पण जरा प्रेक्षकांना आपल्या स्टाईल मध्ये सांगूयात का? हो, नक्की. नाव आहे वेगळं, आठवण आहे जुनी. अशा मसाल्याच्या चकोल्या लागतील एकदम भारी. चला तर मग करायला घेऊया घरच्या घरी. या चकोल्या करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे साधारण 1.5 वाटी गव्हाचं पीठ. यामध्ये आपल्याला घालायची आहे अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा ओवा. ओवा थोडासा हातावर रगडून घालायचा. हो. रंगासाठी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि यात आपल्याला घालायचं आहे एक मोठा चमचा तेल. आणि याचा आता थोडासा घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. अमृता, तुला माहितीये का, वेगळ्या वेगळ्या भागात ह्याची वेगळी वेगळी नाव आहेत. कुणी डाळफळं म्हणतं, कुणी वरणफळं म्हणतं. हो. आणि तू जर थोडस राजस्थान साईडला गेलीस तर ह्याला डाळ बाफला म्हणतात. डाळ ढोकली पण ह्याला म्हणतात. हो. फक्त थोडीशी करण्याची पद्धत वेगळी बदलते. आहे. साहित्य तेच असतं, पण करायची पद्धत बदलते आणि मग नावही बदलतं. छान असं मऊसर आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि ह्याला एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला रेस्ट करायचंय. मनीषा, जनरली आहे ना, हे फक्त वरणफळं जी आहेत ती वरणात शिजवली जातात. पण माझ्या शेजारी एक बर्गे काकू राहायच्या. मी त्यांच्या घरी ह्या चकोल्या खाल्ल्या होत्या आणि खूप छान टेस्ट आहे. म्हणजे एकदा खाल्ल्यानंतर जेव्हा केव्हा त्या बनवायच्या, मी हवरटपणाने त्यांच्या घरी जाऊन बसायचे आणि या चकोल्या खायचे. तर त्याच्यासाठी आहे ना त्या एक मसाला बनवायचा. तो मसाला कसा बनवायचा आपण आधी बघूया. आपण कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये साधारण पाव वाटी खोबरं आपण घेतलंय. हे आपल्याला लाल करून घ्यायचंय खोबरं. तेल बिना तेलाचं? बिना तेलाचं. बघशील मनीषा, तू थोडंसं लालसर झालंय खोबरं. पूर्ण ब्राऊन नाही करून घ्यायचंय आपल्याला, हलकासा त्याचा रंग बदलून घ्यायचा. हे झालंय, आपण काढून घेऊया. आपली कढई गरम आहे, याच्यातच आपल्याला हलकेसे तीळ गरम करून घ्यायचे. तू बघशील पटपट तीळ लगेच उडायला लागले. हो. तीळ भाजायला ना जास्त वेळ नाही लागत. झाले. हो. गॅस बंद केलाय आपण आणि हे तीळ पण आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ. कढई आपली गरम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक स्टार फूल घालायचं आहे आणि साधारणतः 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं. गॅस बंद आहे, कढई गरम आहे, त्याच्यात फक्त हलकंसं ह्याला गरम करून घ्यायचंय, जेणेकरून ह्याचा कच्चेपणा थोडासा चालला जाईल. आपला लसूण जो आहे तोही थोडा गरम झालेला आहे, आपण काढून घेऊयात. आता हे जिन्नस गार करून आपल्याला वाटून घ्यायचे. मसाला छान बारीक वाटून झालाय, तो आपण आता बाउलमध्ये काढून घेऊयात. एकदम फाईन पेस्ट करायची आपल्याला त्याची. लवकर बारीक नसेल होत ना, तर थोडंसं पाणी घालून फिरवा, म्हणजे फाईन पेस्ट होईल. मसाला छान वाटून झालाय. आता आपल्याला एक चुरचुरीत फोडणी करायची आहे. कढई आपण गरम करायला ठेवली आहे. मनीषा, तेल घालतेस? साधारणतः 2 मोठे चमचे तेल आपण घेतलंय. याच्यामध्ये तेल थोडंसं जास्त घेतलंय, कारण की हा जो मसाला आहे आपल्याला तेलामध्ये पूर्ण परतून घ्यायचा आहे. तेल आपलं छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्त्याची 10-12 पानं. हे छान तडतडलं की आपण जो मसाला केला होता तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा. अमृता, वाटण जे आहे ते खरपूस भाजायचं आहे की कसं? तेल सोडेपर्यंत फक्त आपल्याला त्याला भाजून घ्यायचं. मनीषा, खोबरं तीळ आपण सगळं ऑलरेडी भाजूनच घेतलेलं आहे, त्यामुळे हा मसाला भाजायला जास्त वेळ नाही लागणार. बघशील थोडं थोडं तेल सोडतोय हा मसाला. आता यात आपण सगळे सुखे मसाले ऍड करूयात. यात आपल्याला घालायची आहे साधारण पाऊण चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, फक्त रंगासाठी अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला. आणि कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे. हो. आणि एक सिक्रेट पदार्थ आपण याच्यात घालतोय, तो म्हणजे सांबर मसाला. याने खूप छान टेस्ट येते या चकोल्यांना. अच्छा, चकोल्या सांबार मसाला हे मी पहिल्यांदा ऐकते. आणि ह्याला छान मिक्स करून घ्या. म्हणजे नक्कीच वेगळा होणार आहे अमृता. म्हणजे जेव्हापासून मी या चकोल्या खाल्ल्या ना, मला आपल्या रोजच्या साध्या चकोल्या आवडतच नाहीत, इतक्या छान या लागतात. आणि जे अस्सल खवय्ये असतात ना, त्यांना असे वेगळे वेगळे वेगळ्या चवीचे पदार्थ खायला नक्कीच आवडतील. हो.
अशा छान आपला मसाला भाजला गेलाय. हो. आता आपण काय करूया, यात थोडंसं पाणी घालूया. पाण्याला थोडी उकळी यायला लागली की आपल्याला याच्यामध्ये घालायचंय शिजवलेलं तूर डाळीचं वरण 1 वाटी. बरं, तुमच्याकडे ज्येष्ठ असतील ना तर तुम्ही मुगाच्या डाळीचं वरण घेतलं हो. तरी सुद्धा चालेल. खूप जणांना तुरीच्या वरणाने ऍसिडिटी हो, होते हो. किंवा त्रास होतो, तर त्याऐवजी मुगाच्या डाळीचं वरण घेतलं तरी सुद्धा चालेल. आपण वरण टाकलंय. आता जितपत आपल्याला आपल्या चकोल्या पातळ हव्यात त्यानुसार याच्यात पाणी ऍड करायचंय. वरण थोडंसं शिजल्यानंतर आणखी हे घट्ट होत जातं. अंदाजाने एक अर्धा वाटी पाणी आपण ह्याच्यात अजून घालू. हे असं पातळसर असलं पाहिजे. साधारणतः आपल्या चकोल्या शिजतील या अंदाजाने पाणी याच्यात घालायचंय. आणि सगळ्यात शेवटचा घटक म्हणजे मीठ. तुमच्या अंदाजानुसार मीठ तुम्ही याच्यामध्ये ऍड करा. ह्याला छान बारीक गॅसवर उकळी येते, तोपर्यंत आपण आपल्या चकोल्या बनवून घेऊयात. ह्याला एक 15 ते 20 मिनिट आपण रेस्ट दिलाय. आता हेही ऑप्शनल आहे, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. म्हणजे एकच ह्याची पोळी लाटून त्याचे पीस करून तुम्ही ह्याच्यात टाकू शकता किंवा हाताने छोटे छोटे ह्याचे गोळे बनवून तुम्ही टाकू शकता. म्हणजे पारंपरिक पद्धत काय आहे अमृता? हो हाताने घेऊन तू जे करणार आहेस ना हो. ती खरं तर पारंपरिक पद्धत आहे. तर याला आपले छोटे छोटे गोळे घेऊन त्याचे चपटे करायचे. अमृता, तू जे हे करतेयस ना ही पारंपरिक पद्धत आहे, पण तुमच्याकडे वेळ नसेल ना तर एक सरळ पोळी लाटायची आणि त्याचे काप करून ते कापही घातले तरी सुद्धा चालतील. हो, पण मी नक्की म्हणेल की ह्या चवीत आणि त्या चवीत खूप फरक पडतो. हो. पारंपरिक पदार्थ ना ते जसे आहेत तसे केले ना की त्याची चवही तशीच लागते. छान अशा आपल्या चकोल्या बनवून झालेल्या आहेत. मस्त अमृताने पातळ गोल अशा चकोल्या केलेल्या आहेत. आणि तू बघशील मनीषा, यालाही छान उकळी आली आहे. आता आपण एक एक करून याच्यामध्ये सोडून घेऊया. अमृता, कधी रात्रीचा कंटाळा आला ना हा पटकन होणारा पदार्थ हो, आहे. अगदी. आणि पोटभरीचा आहे, पौष्टिक आहे. पौष्टिक आहे. अमृता, गॅसची फ्लेम कशी ठेवायची? मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे करून घ्यायचंय मनीषा. तू बघशील हे आपण वरणात सोडलेत, आता हे आपोआप शिजले जातील आणि शिजल्याच्या नंतर अलगद वर वर येईल. येईल. मनीषा बघशील, तू चकोल्या शिजवून वर आलेल्या आहेत. आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचंय, अगदी थोडासा नावाला गुळ याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे किंचित हो. चवीपुरता ना? चवीपुरता गुळ एक बॅलन्स देतो ह्या चवीला. आपण तिखट मसाले वापरलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. अमृता, ह्या चाकोल्या बघून मला तर प्रचंड भूक लागलेली आहे. ठीक आहे, तुझ्यासाठी सर्व करतेय. आता ह्याच्यावरती लिंबू पिळायचं की तूप घालायचं हा तुमचा प्रश्न आहे. मी तर लिंबू पिळणार आहे बाबा. या चकोल्यांबरोबर त्याचा कांदाही खूप छान लागतो. अच्छा. मनीषा, चकोल्या हा असा प्रकार आहे ना जो लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. मी काय म्हणते, तुमच्या घरात जर का ज्येष्ठ असतील ना तर त्यांना रात्रीच्या जेवणात एकदा अशा मसाला चाकोल्या खाऊ घालात. बघा त्यांना आवडतात की नाही. तर एकतर पचायलाही हलक्या आणि पौष्टिकही अशा छान छान रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवत राहणारच आहोत, ज्या पटकनही होतील आणि पचायलाही सोप्या असतील. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.